फुटबॉल भव्य स्पर्धा आपल्याला आता फायनल डे आपल्याला पाहायला भेटू. कालच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ जो ओळखते संघ ठरला होता आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा फर्स्ट राऊंड तर झालेला परत सेकंड सामना आपल्याला पाहायला भेटेल. मुरुड विरुद्ध मंडणगड संघामध्ये पाहायला गेलो तर मंडणगड संघाने आपलं खातं खोललेलं आहे. मुरुड संघ सुद्धा लांबचा प्रवास करून इथं आपला गेम दाखवण्यासाठी आलेला आहे. पाहूया कशा प्रकारचा खेळ दाखवला. आता पाहायला गेलो तर इथं मुरुड संघामध्ये सुद्धा पहिला पॉईंट होते. दोन्ही संघाचे खाते तर खुललेले आहेत. पाहायला गेलो तर दोघांचे पॉईंट सुद्धा सेम आहेत. 1-1 सुद्धा झालेले आहे. कदाचित आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण सामन्याचा आनंद घेता येतोय. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगल्या प्रकारचा आपला युट्यूब टेलिकास्ट देखील नितीन देवलेकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. तसंच त्यांचे सोबतीदार उबेद हो सामन्याकडे स्मॅश तर चांगला होता. फिरार चांगला स्मॅश मारतो तर मात्र स्पाईक चांगला पडतो. इथे मात्र पॉईंट मध्ये भर पोहोचेल ती मात्र मंडणगड संघाच्या खात्यामध्ये. मंडणगड संघाचे बघता पॉईंट जाऊन पोहोचले 2 या आकड्यावर आणि तसेच मुरुड हा संघ 1 या आकड्यावरती असेल. चांगल्या प्रकारचे खेळ आपल्याला 2 मैदानामध्ये पाहायला भेटतो. एक साईडला असेल दापोली संघ मुरुड संघ तर दुसऱ्या साईडला आपल्याला मंडणगड संघ. दोन्ही संघामध्ये चांगले स्मॅशर तसेच टॉसर हे दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. देवारी संघ आर्यन हॅलो पॉईंट झाले ते मात्र 4-2 मुरुड 4 आणि मंडणगड 2. देवारी संघ आपल्या रीएंट्रीचा सुद्धा इथे चान्स आहे. आपल्याला जर रीएंट्री करायची असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. देवारी संघ कैफ खोंडेकर कृपया कॉल करायचा आहे मला. कैफ खोंडेकर पॉईंट झाले ते मुरुड संघ 6 आणि मंडणगड संघ 3.
मुरुड संघाचे पॉईंट मात्र 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तसं मंडणगड संघ थोडासा कमी गतीने खेळतो. पाहायला गेलो तर 5च्या लीडने मुरुड हा संघ चाललेला आहे. मुरुड संघाचे बघता बघता पॉईंट झाले ते 9 आणि त्याचं मंडणगड संघ 4 या आकड्यावर. चला तसे मुरुड संघाचे पॉईंट झाले ते मात्र 9 आणि मंडणगड संघ 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दोन्ही संघाकडून चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो. मंडणगड संघ सुद्धा आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मुरुड 10 आणि तसेच मंडणगड 6. हॅलो हॅलो मुरुड संघ 10 आणि मंडणगड संघ 7. आठ 10 मंडणगड 8 आणि मुरुड 10. मुरुड संघ 11 आणि त्याचा मंडणगड संघ 8. मंडणगड संघाकडून चांगल्या प्रकारचा मारा आपल्याला पाहायला भेटतो. मुरुड संघाकडून चांगल्या प्रकारचा मारा पाहायला भेटतो. तसेच 5 सुद्धा मंडणगड संघ करत आहे. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला दोन्ही मैदानामध्ये पाहायला भेटते. मैदानामध्ये पाहायला गेलो तर दोन्ही संघाचे बलाढ्य संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत. तसंच युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे खेळ सुद्धा दाखवण्यात येतोय. इथे मात्र थोडंसं बीट होतं. इथे थोडंसा मिसअंडरस्टँडिंग होते. इथे मात्र मंडणगड संघाच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंटची भर पोहोचेल. मात्र पॉईंट जाऊन पोहोचलेले आहेत ते 9 आणि तसेच 2 पॉईंटच्या लीडने मुरुड हा संघ चाललेला 11 या पॉईंटवर. स्कोर मुरुड 12 आणि मंडणगड 9. मुरुड 13 आणि मंडणगड 9. मंडणगड संघ 10 आणि मुरुड संघ 13. पाहायला गेलो तर मंडणगड संघ सुद्धा कमबॅक करायचा प्रयत्न आहे. 2च्या लीडने चालणार संघ जे की आपल्याला मुरुड हा संघ पाहायला भेटतोय. पाहूया मंडणगड संघाकडून चांगल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला शुएबच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढचा पॉईंट चांगल्या प्रकारचा पास देण्याचा प्रयत्न आहे. शुएब याचा टॉस सुद्धा झालेला आहे. स्मॅश सुद्धा फटका सुद्धा चांगला होता पण त्याला मात्र टेकन सुद्धा आपल्याला मुरुड या संघाकडून चांगल्या प्रकारचा पाहायला भेटते. एवढा मोठा प्रवास करून आलेमध्ये त्यांचा गेम सुद्धा ते त्या प्रकारे दाखवत आहेत. आता मात्र मंडणगड संघ थोडासा पाहायला गेलो जवळपास आलेला आहे कारण की आता एकच पॉईंटची लीड असेल 12 आणि 13.
पॉईंट 12 मंडणगड आणि 14 मुरुड. तसेच मंडणगड संघाचे पाहायला गेले तर पॉईंट मात्र जाऊन पोहोचले आहेत ते 12 आणि मुरुड संघ 15. मुरुड संघ 16 आणि तसं पाहायला गेलं तर मंडणगड संघ थोडासा कमी गतीने आता खेळत चाललेला आहे, कारण की 12 आकडे जाऊन पॉईंट टेबल थांबलेला आहे मंडणगड संघाचा. आणि तसं मुरुड संघाचा थोडासा वेगाने धावत आहे. पण इथे सुद्धा चांगल्या प्रकारे स्पाइक आपल्याला पाहायला भेटते मुरुड संघाकडून चांगल्या प्रकारचे फटके सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. जे की आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजय होणारा संघ जे की कमिटी ए संघ कमिटी बी संघ ठरलेला, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ होता आणि त्या संघाने विजय मिळवला. ह्या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ विजय मिळून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. पाहूया पुढचा खेळ. इथं सुद्धा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते आणि इथं मध्ये पहिला मुरुड संघाच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. एक पॉईंटच्या मदतीने पॉईंट मात्र जाऊन पोहोचतील. 13 मुरुड संघ 13 आणि तसंच मुरुड संघ 18 आणि मंडणगड संघ 13. इथे सुद्धा आपल्या रियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा फटका चांगल्या प्रकारे स्पाइक आपल्याला पाहायला भेटतो 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र मंडणगड संघ सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. आता जाऊन पॉईंट टेबल पाहायला गेलो तरी मंडणगड संघाचे पॉईंट मात्र झाले ते 14 आणि तसे मुरुड संघ 18. 4 पॉईंटच्या लीडने मुरुड संघ अजूनपर्यंत तर आहेच. पाहूया पुढचा पॉईंट पर्यंत चांगल्या प्रकारे सफायचा प्रयत्न असेल फिरागाचा. इथे स्मॅच सुद्धा चांगल्या प्रकारचा फटका सुद्धा आपल्याला सजून मारताना पाहायला भेटतोय. इथं मध्ये ड्रॉप सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. इथं थोडासा चुकी होते, इथं मात्र थोडीशी चुकी होते आणि चुकीला मात्र माफी नाही. इथं मात्र 1 पॉईंट भेटेल. आता मात्र परवदा मुरुड संघाच्या पॉईंट टेबल मध्ये भर पोहोचेल. पॉईंट टेबल जाऊन पोहोचेल 19 आकड्यावर आणि तसंच मंडणगड संघ 14 आकड्यावर. मात्र 16 झालेले आहे ते मंडणगड संघ आणि तसेच मुरुड संघ 20. हॅलो 17 मंडणगड आणि तसेच मुरुड 20. सेट क्रमांक पहिला आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यामध्ये पहिला खेळ आपल्याला चांगल्या प्रकारच्या गतीने चांगल्या प्रकाराने पाहायला भेटतोय. पंच मात्र आपला निर्णय सांगायचा आहे. आपला काय थोडा वेळ घ्यायचा आहे, मात्र पंच निर्णय सांगायचा आहे. ओके, हा मात्र पॉइंट आहे तो मुरुड संघाकडे. त्याने बोलला सुप्या मी हात केला तिकडे तो बघ केला ना.
अरे मी काय बोलतो दुसरी संघ काय येणार आहे. हा मग ती पंधेरी होण्या चाललं ना. हो नाही ती बोलते ह्यांची काय ही पिक्चर पुरेवाले खेळतायत. हा पण घेते मग जिथे चान्स मग पाहिजे. आता मात्र पाहायला गेलो तरी मंडणगड संघाचे फक्त 18 पॉईंटवरती आकडा जाऊन पोहोचले. तसंच मुरुड संघ 21 या आकड्याने जाऊन पोहोचलेला आहे. मंडणगड 18 आणि मुरुड 21. हो इथे मात्र पॉईंट झाले मंडणगड संघाचे 18 आणि तसेच मुरुड संघ 22. 4 पॉईंटच्या लीडने चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला मुरुड या संघाकडून पाहायला भेटतोय. इथं सुद्धा चांगल्या प्रकारे स्पाइक आपल्याला मुरुड या संघाकडून पाहायला भेटतो. 1 पॉईंटच्या मध्ये मात्र पॉईंट टेबलमध्ये वाढ होईल. पॉईंट टेबल जाऊन पोहोचेल तर मात्र 23 या आकड्यावर मुरुड संघ 23 आणि तसंच मंडणगड संघ 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. तसेच मंडणगड संघ 19 आणि मुरुड संघ 23. मुरुड संघाचा लास्ट पॉईंटची आवश्यकता गेम झालेला आहे. मात्र मंडणगड संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते 19 आकडे. मंडणगड संघाला 6 पॉईंटची आवश्यकता असेल तर मात्र मुरुड संघाला लास्ट पॉईंट 1 to go. इथे मात्र मंडणगड संघाच्या पॉईंट टेबल परत एकदा वाढ होईल. मात्र पॉईंट जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर आणि तसंच मुरुड संघ गेम 24. आता मात्र पहिल्या सेटमध्ये सेट क्रमांक पहिला जिंकताना आपल्याला मुरुड संघ पाहायला भेटतोय. सेट क्रमांक पहिला तर विजय झालेला पाहूया. आणखी 2 सेट बाकी आहे. 2 सेटमध्ये 2च्या 2 मंडणगड संघाला विजय व्हावा लागेल तर 2 मधून 1 सेट मात्र मुरुड संघाला विजय व्हावा लागेल.
झांबली जिंकली पेड टीम. मन्नागड संघ 2 आणि तसंच मुरुड संघ 1. पॉइंट मात्र पाहायला गेले मुरुड संघ 3 आणि तसेच मन्नागड संघ 2. तसेच पाहायला गेले तर मन्नागड संघ 3 या आकड्यावर आणि तसंच मुरुड संघ 4 या आकड्यावर. आता मात्र सर्व्हिस फेल जाते. मुरुड संघामध्ये आणखी एक पॉईंटची भर पोहोचेल. पॉईंट मात्र जाऊन 5 या आकड्यावर आणि तसंच मन्नागड संघ 3 या आकड्यावर. 2च्या लीडनी चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत येत चाललेला आहे तो मुरुड संघ. इथे मात्र मुरुड संघाकडून सुद्धा सर्व्हिस फेल जात आहे. आता मात्र पॉईंटच्या मदतीने मन्नागड संघाचे पॉईंट मात्र झाले ते 4 आणि मुरुड संघ 5 या आकड्यावर. 1 पॉईंटच्या लीडने आताही सुद्धा असेल. चांगल्या प्रकारचा स्पाइक आपल्याला मुरुड संघाकडून पाहायला भेटतो. इथं मात्र 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र मुरुड संघ 2च्या लीडने 6 या आकड्यावर जाऊन पोहोचला. तसेच मन्नागड संघ 4 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. पॉइंट मात्र त्यांचा सांगायचा कोणाचा पॉइंट आहे तो मुरुड संघाचा. तसं मुरुड संघ ह्या सेट मध्ये सुद्धा 3च्या लीडने पुढे चाललेला आहे. मुरुड संघाचे पॉइंट मात्र आहे ते 7 आणि मन्नागड संघ 4. चला तसंच पाहायला गेलो तरी पॉईंट मात्र जाऊन पोहोचून मुरुड हा संघ 8 या आकड्यावर आणि मन्नागड संघ 4 या आकड्यावर. पॉईंट मात्र झाले मन्नागड संघ 5 आणि तसेच मुरुड संघ 9. आता मात्र मुरुड संघाचे पॉईंट झाले ते 11 आणि मन्नागड संघ 5 या आकड्यावर. 6च्या लीडने मुरुड संघ चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत चाललेला आहे. हा सुद्धा इथे सुद्धा पॉईंट मात्र मुरुड संघामध्ये सुद्धा असेल. मुरुड संघाचे बघता फक्त 2 अंकामध्ये सुद्धा पॉईंट पोहोचलेले आहे. पॉईंट मात्र जाऊन पोहोचतोय ते 12 या आकड्यावर आणि तसंच पाहायला गेलो तरी मन्नागड संघ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे.
इथे मात्र चांगल्या प्रकारचे स्पाइक आपल्याला रियानच्या माध्यमातून पाहायला भेटतो. या 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र मंडणगड संघ 6 या आकडे जाऊन पोहोचलेला आणि तसंच 6च्या लीडने मुरुड संघ 12 या आकड्यावर आहे. तर पाहायला भेटते मैदानामध्ये. तसंच दोन्ही संघ चांगल्या प्रकारचा खेळ खेळले. सेट क्रमांक पहिला मुरुड संघ विजयी ठरलेला आहे. दुसरा सेट क्रमांक प्रगती पटावरती आहे. तसंच पाहायला गेलं तरी मुरुड संघ 7 पॉईंटच्या लीडने चाललेला आहे. आणि तसंच बघता बघता मुरुड संघाचे पॉईंट मात्र 13 या आकड्यावर आणि तसंच मंडणगड संघ 6. मुरुड संघ पाहायला गेले दापोली तालुक्यामध्ये बिलॉंग करत असतो. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत होतो आणि तो सुद्धा दाखवायचा प्रयत्न करत आहे. चांगल्या प्रकारचा खेळ अजूनपर्यंत आपल्याला पाहायला भेटतोय मुरुड संघाकडून. हा मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग होते आणि इथे मात्र पॉईंट जातोय तो मंडणगड संघामध्ये. मंडणगड संघाच्या पॉईंट टेबलमध्ये वाढ होईल. पॉईंट मात्र जाऊन पोहोचतील ती 7 या आकड्यावर. परत एकदा पॉईंट मात्र मुरुड संघामध्ये जाईल. मुरुड संघाचे बघता बघता पॉईंट थोडे वेगाने धावत चाललेले आहेत. पॉईंट जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावर आणि मंडणगड संघ अजून 7 या म्हणजे 7च्या लीडने मुरुड संघ चाललेला आहे. काही आपल्याला पुढच्या लई वर्षानंतर आपल्याला टुर्नामेंट व्हॉलीबॉल स्पर्धा पाहायला भेटते. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची सामने आपल्याला भरवून आणत पाहायला भेटते. चांगल्या प्रकारचं आपल्याला आयोजकांचं काम तसंच आयोजकांचं सुद्धा आपल्याला काम पार पडताना आपल्याला पाहायला भेटते. तसंच पाहायला गेले चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला मुरुड विरुद्ध मंडणगड या दोन्ही संघामध्ये पाहायला भेटतोय. तसं पाहायला गेलो ना ते 3 ते 4 दिवसामध्ये टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे. चांगल्या प्रकारच्या आयोजकांनी मेहनत घेतलेली आहे की सामने भरवणे सोपी गोष्ट नसते. त्याच्यासाठी त्याच्या मागे खूप कष्ट असतो. तसंच पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारच्या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रोत्साहन भेटलं आणि चांगल्या प्रकारच्या टुर्नामेंट आज आपल्याला पाहायला भेटत आहे. तसेच आयोजकांच्या नावांमध्ये पाहायला गेलो ना तरी शुएब झांजू तसंच रियान खोपटकर, आयान मसूरकर, सईब बोधू, अदनान मिरकर, तसंच आमिर कुरे, रियान नागुटणे असे सर्व आयोजकांचं खूप योगदान आहे. त्यामुळे सामने पार पाडण्यात आले आणि चांगल्या प्रकारचे आपले सामने भरवण्यात आलेले आहेत. त्याचा पहिला पारितोषिक मात्र 5,000 आणि उत्कृष्ट चषक तसाच दुसरा द्वितीय प्राइज 3,000 आणि उत्कृष्ट चषक. मुरुड संघाचे मात्र पॉईंट जाऊन पोहोचले आहेत ते 15 या आकड्यावर आणि मंडणगड संघ 10 या आकड्यावर. मंडणगड 10 आणि मुरुड 15. आता मात्र मुरुड संघामध्ये आणखी एकदा भर पोहोचेल. मुरुड संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. मुरुड संघाचे पॉईंट मात्र झालेले आहेत 16 आणि तसेच मंडणगड संघ 10. थोड्या कमी गतीने मंडणगड संघ पहिल्या सेट मध्ये सुद्धा होता आणि आत्ता सुद्धा आहे. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतो. चांगले पॉट, चांगले स्पाइक, चांगले स्टॉसर सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत. तो 1 पॉईंटच्या मध्ये पर्यंत मंडणगड संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न कमबॅक सुद्धा करावं लागेल. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. कारण की इतिहास सुद्धा घडवावा लागेल. कारण की काल सुद्धा मी तसं सांगितलं माणसंही ढासळल्या राहण्याची विंटो सुद्धा सोडत नाही. तर संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकले तरी इतिहास आणि हरव तरी इतिहासच घडला पाहिजे. इथं मात्र पाहू ह्या सामन्यामध्ये कोणता संघ इतिहास घडवतो आणि कोणता कशा प्रकारे विजय मिळवून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. मुरुड संघ सुद्धा चांगल्या प्रकारचा बलाढ्य संघ असला तरी मंडणगड संघ सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत आहे. तर मंडणगड संघाचे पॉईंट मात्र झालेले आहे ते 12 आणि तसंच मुरुड संघ 16. 4च्या लीडने मुरुड संघ आपल्याला पाहायला भेटतोय.
मुरुड संघ 16 आणि मंडळ संघ 12. इथे 17 आकडे चांगल्या प्रकारे खेळ जातो. चांगल्या प्रकारची पॉईंटच्या गतीने पाहायला गेली 17 पॉईंट चांगले आहेत. चांगल्या प्रकारचे पाहायला भेटतो. पण आता थोडं फिरायचं थोडासा मिस थोडासा होतो आणि थोडासा आता मात्र पाहायला कॉन्स्टेबल पाहायला गेलो मंडळमध्ये चांगल्या प्रकारचे लीड पकडलेली आहे मंडळ संघाने. मंडळ संघाची चांगल्या एक पॉईंटच्या मदतीने मंडळ संघाच्या पॉईंट टेबल मध्ये वाढ होईल. पॉईंट टेबल 16 आकडे होती तर मुरुड संघाबरोबर आता नंतर पॉईंट जाईल मुरुड संघाचे 21 आणि मंडळ संघ 16. मंडळ संघ 17 आणि मुरुड संघ 21. हॅलो 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 18
कृपया पॉईंट सांगायचं कोणत्या संघाचा आहे तो. मल्हारगड संघाच्या पाठीमध्ये आणखी पॉईंट जोडला जाईल. हा एक पॉईंट. आवाज अटकतो. आता मात्र पॉईंटच्या लीड आहे ते मात्र मुलीचा संघ. एक पॉईंटच्या मदतीने मुलीच्या संघाच्या खात्यामध्ये आणखी आकड्यावर तीनच्या चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत मुलीचा संघ सावरलेला आहे. हॅलो 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 म्हणणार 21 ना 21 आणि कल्ला फोना करते भाई तुझे बोल रे बोल. हाँ बोल. अरे यार दोन आटतात ना काय हे माईकला मोब आवाज आला ते चला वाटचालीसाठी शुभेच्छा. तसंच आता येणारा सामना थोड्याच वेळामध्ये